नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन क्रमांक 3 24वे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा। महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिणेस आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केले आहे? महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट 1980 या साली लागू झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, 2023चा आशिया क्रिकेट कप कुठे होणार आहे? 2023चा आशिया कप कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2023चा आशिया क्रिकेट कप पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र या राज्यामध्ये मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र केसरी 2022 विजेता पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रॉजर फेडरर हा टेनिस खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंड या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 20 पदके जिंकली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, जागतिक
ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, G20 शिखर संमेलन 2023 दिल्लीमध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, G20 या संघटनेची स्थापना 1999 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, पाकिस्तान हा देश G20 हा संघटनेचा सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3, 2021 रोजी नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये 8 चित्ते हे नामिबिया या देशामधून आणण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, नामिबिया तून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? नामिबियातून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, कुनो राष्ट्रीय उद्यान. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, मुकुल रोहतगी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली 1985 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, भारत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, वॉशिंग्टन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, IMF ची स्थापना 1945 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा 11 मे या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, पाणचक्की हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4, 2019 या रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा पास करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 2, विदर्भ या क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न
प्रश्न क्रमांक 36 रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचवटी हे प्रसिद्ध ठिकाण रामायणातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या जिल्ह्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य हे सिक्कीम हे होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे राज्य देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी लष्कर प्रमुखांना काय म्हणतात? खालीलपैकी लष्कर प्रमुखांना खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल असे लष्कर प्रमुखांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 बॅरोमीटर उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर हे वायूचा दाब मोजण्यासाठी वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अणुशक्तीचे जनक रुदरफोर्ड यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गविश्वर, ऑप्शन क्रमांक 2 नाविक, ऑप्शन क्रमांक 3 नयन, तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पुढीलपैकी स्वरसंधी झालेला शब्द हा राजज्ञा होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 1 लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे? लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कोठे स्थापन केले? नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कुठे स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू मोहिनी अट्टम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते? जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संतोष
संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला? पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 21 जून 2015 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 तबला वादक पंडित बिरजू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल करिअप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्रौपदी मुर्मू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द्रौपदी मुर्मू डॅशच्या आदिवासी जमातीत येतात? द्रौपदी मुर्मू डॅशच्या आदिवासी जमातीत येतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संथाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 12 डिसेंबर 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गटातनं बसणारा पर्याय ओळखा. गटातनं बसणारा पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? अग्निपथ भरती योजनेअंतर्गत
तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांसाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 राफेल नदाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक न्याय दिन 26 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1923 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीप्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 काकरापारा महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 एकनाथ शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे? SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 SLR हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 महासमादेशक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 MP5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 19 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 SRPFचे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? SRPFचे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? SRPFच्या जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गट क्रमांक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 संबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 संयोग चिन्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इमारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल.